नमस्कार, मी देवश्री. अंबानगरी वृत्तांतात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया घडामोडींवर. जातीनिहाय जनगणना हाच राज्यात निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा. सरकारनं जातीनिहाय जनगणना घोषित करावी. काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी. सध्या राज्यात तणाव आणखी वाढू नये याची काळजी सरकारनं घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नेत्यांनी एकत्रित यावं. आमदार बच्चू कडू यांचं आवाहन. आणि महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा प्रश्न आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला विधानसभेत. जातीनिहाय जनगणना हाच राज्यात निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा आहे. यामुळे सरकारनं जातीनिहाय जनगणना घोषित करावी अशी मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या तोंडावर मराठा समाजाला तात्पुरता दिलासा देण्यासाठी हे सरकार घाईघाईत केवळ मराठा आणि ओबीसी समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगावर दबाव आणत असल्याचं त्या म्हणाल्या. आपण जे राज्य करतो ते संविधानाला समोर ठेवून त्या ठिकाणी राज्य करण्याची अभिप्रेत आहे. पण आता सरकार जे आहे ते प्रत्येक ठिकाणी स्वतःचं नाक घुपसू इच्छिते. प्रत्येक न्यायमूर्ती आहे, ते अभ्यासू लोक आहेत, त्यांच्यावर तुम्ही प्रेशर कसं आणू शकता? बरं, तुम्हाला जातीय जनगणना करा हे जे सांगण्यात येतं आहे हे करतच नाही आहेत. आमची डिमांड आहे की जातीय जनगणना त्या ठिकाणी झाली पाहिजे. सन्माननीय राहुलजींनी देखील तेच मांडलेलं आहे. आणि मला असं वाटतं हे जे कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे हे जर थांबवायचं असेल आणि प्रत्येकाला न्याय जर मिळाला पाहिजे असं जर सरकारला वाटत असेल तर जातीय जनगणनेला आपण समोरे गेलं पाहिजे. तोच उपाय आहे. इथं प्रेशर आणायचं, इथं दमदाटी करायची क्वाझी ज्युडिशियल बॉडीज असतात. तुम्ही असं प्रेशर नाही आणू शकत कोणावर. सध्या राज्यात अतिशय तणावपूर्ण वातावरण आहे. हा तणाव आणखी वाढू नये याची काळजी सरकारनं घ्यावी असं आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केलं आहे. तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार म्हणून नेत्यांनी एकत्र व्हावं असं मत त्यांनी व्यक्त केलं. मला असं वाटतं का सध्या जे राज्यात वातावरण आहे ते अतिशय तणावपूर्ण असं वातावरण आहे आणि ते अधिक वाढू नये याची काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. मराठ्यांना आरक्षण भेटलं पाहिजे याबद्दल काही दुमत नाही, ते भेटणारच. पण आता सगळ्या नेत्यांनी एकत्र होऊन यावर कुठलाही वादिवाद आणि त्याचा वाद गावस्तरापर्यंत जाऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. कोणं काय केलं याच्यापेक्षा आरक्षण कसं भेटन हा विषय महत्त्वाचा आहे माझ्या मते, आणि त्यासाठी प्रयत्न केला. आता उसाला खरं तर काही कारखाने अस्थिरच आहे. कुठं 2000 तर कुठं 2500 तर कुठं 3300 तर कुठं 4000 उतार्याप्रमाणे जरी देत असलं तरी काही स्थिरता असणं फार महत्त्वाचे आहे. राजूजी शेट्टीनं जे काही मागणी केली आहे त्यामध्ये तथ्य आहे. गव्हर्नमेंटनं पुढाकार घेऊन त्या भाव देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. मला वाटते ढवळाढवळ केलं म्हणून राजीनामा नाही दिला, काही त्यांच्यावर आरोप केले म्हणून तो राजीनामा दिलेला आहे. तुमच्याकडे आलेली माहिती फार चुकीची आहे आणि काही लोकांनी आरोप केला की बाबा हे काम व्यवस्थित करत नाही किंवा यांच्या कामामध्ये काही अडचणी आहे किंवा ते जे काम करायला पाहिजे त्या पद्धतीनं होत नाही असे काही आरोप होते म्हणून केला. विदर्भातल्या खारपाण पट्ट्यातील अमरावती, भातकुली, दर्यापूर आणि अकोला जिल्ह्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर महादेव कोळी समाज राहतो. या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश आहे. मात्र त्यांना अजूनही अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्याचा महत्त्वाचा प्रश्न अमरावतीच्या आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी विधानसभेत उपस्थित केला. अध्यक्ष महोदय, अमरावती जिल्ह्यामध्ये आणि खास करून जो खारपाण पट्टा येतो त्याच्यामध्ये अमरावतीतला अमरावती भाग, भातकुली, दर्यापूर आणि मग अकोल्याचा काही भाग येतो. त्या ठिकाणी एक महादेव कोळी समाज मोठ्या प्रमाणात आहे. अध्यक्ष महोदय, आदिवासी कोळी महादेव जात विकास संघ आणि वराड बेरार कोळी महादेव आदिवासी संघ यांच्या मार्फत उपोषणाला, बेमुदत उपोषणाला
आमरण उपोषणाला काही लोक त्या ठिकाणी बसलेले आहेत. अध्यक्ष महोदय 2च मिनिट याच्याबद्दल बोलेल की जे बेरार विभाग जो होता ते 1950 मध्ये कोळी महादेव अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र व जात वैधता त्या लोकांना मिळाली नाही. राज्यामध्ये बाकी सगळीकडे कोळी महादेव या ठिकाणी असल्यानंतर किंवा कोळी जात प्रमाणपत्र असल्यानंतर त्यांना कोळी महादेव याची जात प्रमाणपत्र मिळालेले आहे. अध्यक्ष महोदय, माझी आपल्या मार्फत सरकारला विनंती आहे, ते लोक खूप मोठ्या प्रमाणात उपोषणाला बसलेले आहेत आणि फक्त खारपान पट्ट्यामध्ये टीएसपीचा निधी तिथे येतो पण तिथे त्यांना जात प्रमाणपत्र मिळत नाही. सरपंच त्या ठिकाणी आम्ही उभे करू शकत नाही कारण रिझर्वेशन आदिवासी सगळ्या गोष्टीचं आपण लक्ष केंद्रित करावे अशी विनंती आहे. कोळी महादेव जमातीचं प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी अमरावतीत कोळी महादेव जमातीचे काही नागरिक गेल्या काही दिवसांपासून उपोषण करत आहेत. या उपोषणकर्त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज कोळी महादेव समाजाच्या समाज बांधवांनी आरटीओ चौक ते विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाअंतर्गत अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या 5 जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्याकडून कोळी महादेव अनुसूचित जाती जमातीचं प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी वर्ष 1950 पूर्वीचा पुरावा कायद्यात नमूद नसलेल्या कागदपत्रांची मागणी करू नये आणि कोळी महादेव जमातीला अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं या मागणीसाठी कोळी महादेव जमातीचे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर अन्नत्याग उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोळी महादेव समाजाच्या बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढला होता. या मोर्चात शेकडो समाज बांधव सहभागी झाले होते. मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काळात जलत्याग आंदोलन करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला. अमरावती विभागातील कोळी महादेव जमातीवर येथले जे उपविभागीय अधिकारी आणि पडताळणी समितीचे जे अधिकारी आहेत या ठिकाणच्या कोळी महादेव जमातीसाठी 1976चा कायदा पारित आहे. त्या कायद्यानव्हे या ठिकाणी आम्ही पात्र आहोत, तरी फायद्यासाठी फक्त 76च्या कायद्याची अंमलबजावणी या ठिकाणी महाराष्ट्र गव्हर्नमेंट करत आहे. परंतु ज्यांच्यासाठी कायदा झाला त्यांना मात्र वंचित ठेवल्या जात आहे. या न्याय्य मागणीसाठी आम्ही 6 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषणाला बसत आहोत. या येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर आमचा प्रश्न नाही निघाला, या ठिकाणी जर 1950 पूर्वीचे जे कायद्यासाठी पुरावे वापरले गेले ते पुरावे विचारात घेऊन येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर पत्र येते किंवा इथले एसडीओ आम्हाला कास्ट सर्टिफिकेट देतात आणि पडताळणी समिती जर व्हॅलिडिटी देते तर आम्ही हे उपोषण थांबू. अन्यथा आम्ही हे उपोषण आणखी तीव्र करून आम्ही पाणीसुद्धा या ठिकाणी ग्रहण करणं थांबवू आणि याचे जर परिणाम जर विचित्र झाले तर याची जबाबदारी शासनावर राहील. जवळपास या ठिकाणी 2 ते 4 हजार पब्लिक या ठिकाणी आहे. फक्त 4,000 आज आली. जर तीव्र आंदोलन छेडलं गेलं, या प्रश्नावर जर शासनानं लक्ष घातलं नाही, कायद्यासमोर कोणी मोठं नाही. कायदा जर या ठिकाणचं सरकार मोडत असेल, यातले अधिकारी जर कायदा मोडत असेल तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्भाग्य कोणतं नाही. या सर्व कायदेशीर मागणीसाठी आम्ही इथं बसलो, अन्यथा आम्ही पाणी त्याग करू आणि याची सर्व जबाबदारी या शासनाची राहील. ही आमची कळकळीची विनंती आहे शासनाला. अमरावतीमध्ये हनुमान चालीसा ट्रस्ट, आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा यांच्यातर्फे उद्योजक चंद्रकुमार जाजोदिया यांच्या मार्गदर्शनात 15 डिसेंबर रोजी कलश यात्रा काढली जाणार आहे. यासाठी नियोजन आणि अंतिम तयारीसाठी जिल्हा स्टेडियममध्ये नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. तब्बल 1 लाख महिलांच्या सहभागानं ही कलश यात्रा निघणार असून या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केली. या नियोजित बैठकीला 5000 महिलांची उपस्थिती होती हे विशेष. कलश यात्रा 15 डिसेंबर रोजी जिल्हा स्टेडियम येथून दुपारी 12:30 निघणार असून यात कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्यासह संत महंत पाहुण्यांच्या उपस्थितीत ही कलश यात्रा इरविन चौक, जयस्तंभ चौक, राजकमल चौक, राजापेठ, उड्डाणपूल, कंवरनगर, फरशी स्टॉप, दस्तूरनगर चौक, छत्री तलाव मार्गे हनुमानगडी इथं दाखल होणार आहे. या कलश यात्रेच्या नियोजनासाठी आमदार रवी राणा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा स्टेडियम इथं बैठक घेण्यात आली. कलश यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांना कलश यात्रेबाबत टॉप टू बॉटम प्रारूपात समजावून सांगण्यात आलं. या बैठकीला सुनील राणा, अनुपमा राणा, जयंतराव वानखेडे, प्राध्यापक संजय तिरचकर, सुधा तिवारी, निशांत जोध, ज्योती सोरेसे आदींची उपस्थिती होती. हृदयामध्ये जे स्वप्न आहे
ते खऱ्या अर्थानं त्या कलशमध्ये एक वेगळी शक्ती निर्माण होते आणि ती शक्ती चालल्यानंतर जेव्हा आपण ते त्या ठिकाणी हनुमानगडीला फाउंडेशनमध्ये त्या बजरंगबलीच्या फाउंडेशनमध्ये ते ठेवू तर इतिहासामध्ये नोंद राहील की जिथपर्यंत सूरज चांद राहील तिथपर्यंत आपल्या सगळ्यांचं नाव राहील की त्या ठिकाणी. अंबानगरीतील आणखी काही घडामोडी विश्रांतीनंतर. गोल्ड सिल्वर अपडेट. त्रिमूर्ति गोल्ड एंड सिल्वर हाउस, शुद्धता ही परंपरा। गोल्ड एवं सिल्वर के निर्माता एवं विक्रेता 1968 से आपकी सेवा में। हमारा पता सराफा बाजार अमरावती। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरातून आयकर विभागानं 300 कोटीहून अधिकची रोकड जप्त केली. याविरोधात भाजपनं आक्रमक पवित्रा घेतला असून साहू यांच्यासोबत काँग्रेस नेत्यांविरोधात अमरावतीसह जिल्हाभरात आंदोलन करण्यात आलं. राजकमल चौकात साहू यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला. साहू यांच्याकडून इतक्या मोठ्या प्रमाणात काळा पैसा जप्त झालाय. काँग्रेस नेते राहुल गांधी हे मोहब्बत की दुकान असल्याचे म्हणतात. प्रत्यक्षात काँग्रेस पक्ष हा भ्रष्ट मोहब्बत की दुकान असल्याचा आरोप यावेळी निदर्शनकर्त्या भाजप पदाधिकाऱ्यांनी लावला. या आंदोलनात भाजपच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. झारखंडमधले काँग्रेस सरकारचे 3दा राज्यसभामध्ये खासदार राहिलेले धीरज साहू यांनी गेले इतना गोंधळ केला आहे, इतके पैसे जमा केले आहे. त्यांच्याकडे गेले 5 दिवसपासून पैसे मोजत आहे तर पैशाची मशीन सुद्धा खराब झालेली आहे. आज त्यांच्याकडे 351 करोड रुपये सापडलेले आहे. त्याचा आम्ही तीव्र निषेध करत आहे. आणि काँग्रेस सरकारचे जे लोक आहे, जे खासदार आणि आमदार आहे, ते आम जनतेचे पैसे स्वतःच्या घरी जमा करत आहे. त्यामुळे आम जनतांना जास्त प्रॉब्लेम होत आहे. आणि जिथे जिथे काँग्रेस सरकार आहे तिथे भ्रष्टाचार आहे, जिथे भाजपची सरकार आहे तिथे विकास दिसत आहे. तर आम्ही धीरज साहू यांचा तीव्र निषेध करत आहे. याकरिता आम्ही ते जमा झालेलो आहे. अमरावती मनपाने दिलेल्या वाढीव घर टॅक्स नोटीसच्या विरोधात नवजागरण मनीषी क्रांतिकारी स्मरण समितीनं हस्ताक्षर अभियान सुरू केलं आहे. अमरावती शहरातील राजकमल चौकात नवजागरण मनीषी क्रांतिकारण स्मरण समितीनं अमरावती महानगरपालिकेनं दिलेल्या वाढीव घर टॅक्स वाढीच्या विरोधात हस्ताक्षर अभियान सुरू केलं आहे. अमरावती मनपानं मनमानी कारभार सुरू केला आहे. शहरात कुठल्याही सुखसुविधा नसताना राजेशाही पद्धतीनं वाढ करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांनी 2 वर्षाच्या लॉकडाऊनचा सामना केला, ज्यामध्ये बहुतांश लोकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले आहेत. अनेकांच्या नोकऱ्याही गेल्या आहेत. नागरिक विविध प्रकारच्या कर्जात बुडालेले आहेत. अशावेळी अमरावती महानगरपालिकेतर्फे अंदाधुंद मालमत्ता कर वाढीव नोटीस जनतेच्या पाठीवर आणखी ओझे टाकण्यासारखी आहे, असं यावेळी निदर्शनकर्त्यांनी म्हटलं आहे. हे अभियान जे आहे ते मनपाने जे घर टॅक्स वाढीच्या नोटिसा दिल्या आहेत त्याच्या विरोधात हे अभियान आम्ही सुरू केलेलं आहे. हे हस्ताक्षर अभियान आहे. या हस्ताक्षर अभियानात मोठ्यात मोठ्या संख्येने सगळे अमरावतीकर सामील होऊन या हस्ताक्षर अभियानाला सफल करा ही आमची मागणी आहे. तसेच महानगरपालिकेने हे जे अंदाधुंद घर टॅक्स दिलेले आहे आपणा सगळ्यांना माहिती आहे, हे अत्यंत अमानवीय आणि अप्राकृतिक दिसत आहे. तुम्हाला माहिती आहे की ज्यांना
300-400 रुपये घर टॅक्स येत होता, त्यांना 2-2, 3-3, 4-4, 5-5 हजार, कोणाकोणाला 6-6, कोणाकोणाला 11-11, 12-12, कोणाकोणाला 20-20 हजार रुपये घर टॅक्स आलेला आहे. हा घर टॅक्स, या घर टॅक्सची जी वाढ आहे हे आम्हाला मान्य नाही आहे. तरी आम्ही सगळ्या अमरावतीकरांना हे आवाहन करतो की या घर टॅक्स मोहिमेला तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून याला यशस्वी करावी. ही मोहीम आम्ही घरादारापर्यंत घेऊन जाऊ, घरादारापर्यंत घेऊन जाऊन हे हस्ताक्षर अभियान सफल करू. तसेच अमरावतीकरांनाही आमचं हे आव्हान आहे की याला सफल करण्यासाठी तुमची आम्हाला साथ मिळू द्या. शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या 125व्या जयंती वर्षानिमित्त श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे विदर्भस्तरीय मॅरेथॉन शिवदौड स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यात 1,500 स्पर्धकांनी सहभाग घेतला. अमरावतीसह नागपूर, अकोला, भंडारा, यवतमाळ आदी विदर्भातील विविध जिल्ह्यातील महिला आणि पुरुष स्पर्धकांनी या स्पर्धेत पारितोषिके पटकावली. 76 वर्षाचे आनंद पुंडलिकराव हिवराळे आणि विशेष स्पर्धेत सहभागी झालेले दिव्यांग स्पर्धक आणि आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या स्पर्धेत भारताचं नाव उंचावणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तुषार शेळके या शिवदौडचं आकर्षण ठरले. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप बाबू इंगोले यांच्या अध्यक्षतेत जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. सर्व महिला व पुरुषांसाठी एकंदर 8 गटात झालेल्या या स्पर्धेला श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथून 10 डिसेंबरला सकाळी 6:30 वाजता सुरुवात करण्यात आली. 10 किलोमीटर पुरुष गटात नागपूर येथील राजन यादव यांनी प्रथम, अमरावती येथील प्रशिक थेटे यांनी द्वितीय आणि भंडारा येथील रितेश पंचभूते यांनी 3रा क्रमांक पटकावला. तर नागपूर येथील अजित भेंडे, वर्धा येथील सुमी फुसाटे, अमरावती येथील संजय पटेल यांनी अनुक्रमे 4थे, 5वे आणि 6वे स्थान पटकावले. 5 किलोमीटर महिला गटात सलोनी लव्हाळे हिनं प्रथम क्रमांक, तर अंजली मडावी, भारती बोरकर, वैष्णवी मम्मेकर, अनिता परतेकी, प्रीती कापसे यांनी 2रे, 3रे, 4थे, 5वे आणि 6वे स्थान पटकावले. तर 19 वर्षाखालील 5 किलोमीटर मुलांच्या गटात प्रतीक डांगे, भावेश खंडार, अवेश चव्हाण, प्रणय माहुले, योगेश पदुले, समित टोंगे यांनी पारितोषिक पटकावलं. तर 5 किलोमीटर 19 वर्षाखालील मुलींच्या गटात चैताली बोरेकर, अश्लेषा झोलेकर, राधा नागतोडे, मानसी काथोटे, जान्हवी रोझोडे, हिमांशी बावणे यांनी पारितोषिक पटकावलं. तर 14 वर्षाखालील मुलांच्या गटात ईशान नंदनवार, ओम वाडेकर, कपिल आहटकर, कार्तिक राठोड, सम्यक जरडे, सार्थक कोडपे यांनी पारितोषिक पटकावलं. देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला असून मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी जे काम देवेंद्र फडणवीस यांनी केलं तितकं काम स्वातंत्र्यानंतर कुणीच केलं नसल्याची प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. 5 राज्याच्या निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर अद्याप मुख्यमंत्री कोण हे ठरलं नसल्याच्या आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गोवर्धन शर्माजींनी आपलं संपूर्ण आयुष्य हे समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता, पक्षाला मजबूत करण्याकरता ते जनसामान्याचा लोकनेता म्हणून जगलेले आहेत. खरं तर असे व्यक्ती फार कमी जन्माला येतात जे समाजाला न्याय मिळवून देतात आणि अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी पक्षाचं काम केलं. की एखाद्या राज्याचं नेतृत्व ठरवण्याकरता आदित्य ठाकरे आम्हाला सांगाल का काय केलं पाहिजे? पहिली निवडणूक आहे 5 राज्याची ज्या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा चेहरा न देता मोदीजींनी पूर्ण बहुमत मिळवलं आणि त्यामुळं जनतेचं मत, विधानसभेच्या निवडून आलेल्या आमदाराचं मत, लोकशाही आहे, हुकुमशाही आहे का? ही काही उद्धव ठाकरेची सेना आहे का? कोणाला उचललं कोणाला कुठं बसवलं? शेवटी आमचे आमदार जे निवडून आले आहे त्या प्रत्येकाचं मत घेतलं पाहिजे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. त्यामुळे एवढ्या 165 आमदारांशी बोलायचं आहे एका दिवसात होतं का? त्यामुळं आमची त्या ठिकाणी निरीक्षक गेले आहेत. 100% ज्या पद्धतीने जनतेचं मत दिलं आहे, मताचं कर्ज इमानदारीने काम करून लोकांना परत करण्याकरता लागणारं सक्षम सरकार हे मोदी देतील आणि 100% लवकरच मुख्यमंत्री आपल्याला मिळेल. पक्षाने अभिनंदन केलं देवेंद्रजीचं, कारण आमची भूमिका स्पष्ट आहे ती स्पष्टपणे आली पाहिजे. जनतेला आणि आमच्या भारतीय जनता पक्षाच्या संपूर्ण कार्यकर्त्याला कळलं पाहिजे
की सरकारमध्ये आमची पक्षाची भूमिका काय आहे. कानामध्ये बोलून काही पक्षाची भूमिका जात नाही. जनतेत जेव्हा आम्ही जातो मतं मागण्याकरता, तेव्हा आम्ही एका भूमिकेला घेऊन जातो. आमची भूमिका क्लिअर आहे. देशद्रोहाच्या कुठल्याही विषयाशी आमची कॉम्प्रोमाइज नाही. जेव्हा उद्धव ठाकरे, नवाब मलिक मंत्री होते तेव्हा आम्ही राज्यामध्ये आंदोलन केले, राजीनामे मागितले. आताही आम्ही महायुतीमध्ये त्यांची पसंती नाही आहे. आणि देवेंद्रजींनी सांगितलं आहे ना, देवेंद्रजींनी त्यांना व्यक्तिगत विरोध नाही केला आहे. देवेंद्रजींनी असं म्हटलं आहे की ज्या दिवशी न्यायालय त्यांना सोडलं न्यायालयाने, त्यामुळे कुठलेही गुन्हे त्या ठिकाणी सिद्ध झाले नाही, त्या दिवशी ते महायुतीच्या भाग होतील. मराठा आरक्षणासाठी क्युरिटी पिटिशन दाखल केली असून सर्वोच्च न्यायालयानं 2दा आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न सुरू आहे. तर नव्यानं याचिका दाखल करण्यात आली असून याचा फायदा होणार नसल्याचं भाकीत आमदार संजय गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे. क्युरिटी पिटिशन ही जी दाखल केली, सुप्रीम कोर्टामध्ये 2 वेळेस आरक्षण नाकारल्यामुळे तिसऱ्यांदा हा प्रयत्न त्या ठिकाणी चालू आहे. आणि ज्या वेळेला कमकुवत बाजू कोर्टामध्ये मांडल्या गेली त्याच वेळेस कोर्टाने ते फेटाळलेलं आहे. आणि म्हणून ही जे काही नव्यानं पुन्हा त्यांनी पिटिशन दाखल केली याचा काही पुढे फायदा होईल मला वाटत नाही. आणि यामुळे मग पुढचे मार्ग सगळेच बंद होतील. त्याच्यापेक्षा तुम्हाला संविधानिक जी तरतुदी कोणाच्या धर्माला, समाजाला धक्का न लावता विधानसभेने ठराव पारित करायचा आणि नरेंद्र मोदी सरकारने त्याला केंद्रामध्ये याच्या घटनेमध्ये दुरुस्ती करायची. आणि मग जर ते दिलं तरच ते टिकू शकतं, अन्यथा कशाही प्रकारे जर दिलं तर ते टिकू शकत नाही. ईव्हीएमवर बोलताना ते म्हणाले की तेलंगणामध्ये कशावर निवडणुका झाल्या. मागच्या वेळेस राजस्थानमध्ये काँग्रेसचं सरकार निवडून आलं होतं तेव्हा निवडणुका ईव्हीएमवर झाल्या नव्हत्या का, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. मग आता तेलंगणात कशावर झाले बाय? तेलंगणामध्ये निवडणुका कशावर झाल्या? मागच्या वेळी राजस्थानात काँग्रेसचं सरकार होतं तेव्हा निवडणुका काय ईव्हीएमवर झाल्या होत्या का? त्यावेळेस पण झाल्याच होतं ना ईव्हीएमद्वारे. बायलेट तर नव्हतं झालं ना, मग तेव्हा तुमचं सरकार नव्हतं आलं का? झारखंडमध्ये 3दा तुमचं सरकार निवडणूक कशाने मतदान झालं? मतदान कशाने झालं? या संजय राऊताला अक्कल नावाची चीज नाही आहे. आणि तुम्ही लोक विनाकारण त्याला महत्त्व देत बसता. ते पागल आहे. तो तारखा देतो, त्या तारखा कधी होत नाही. दळभद्री माणूस होतो या उद्धव ठाकरेला लागलेला, त्याच्यामुळे हे सगळे दिवस त्यांच्यावर आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जातीला आरक्षण दिलं. आता मला वाटते हे सगळे वळण घेत आहे. आता वेगळ्या वळणामुळे देशात अराजकता निर्माण होईल, लोकांचे हक्क मारल्या जातील. त्यामुळे हे आग लावण्याचे जे प्रकार करत आहे ते थांबवले पाहिजे. मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट केली पाहिजे, असं प्रतिपादन संजय गायकवाड यांनी केलं. तर ओबीसीच्या नेत्यांनी देखील गरम भाषा वापरू नये आणि पेटवून देण्याची भाषा करू नये, असं आवाहन संजय गायकवाड यांनी ओबीसी समाज बांधवांना केलं आहे. सगळ्या जेवढ्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये ज्या समाजाला जे रिझर्वेशन दिलं, आता मला वाटतं हे सगळे वेगळ्या वळण घेऊन आलेले आहेत. या वेगळ्या वळणामुळे देशामध्ये अराजकता निर्माण होईल आणि लोकांचे हक्क मारले जातील. त्याच्यामुळं हे जे आग लावण्याचे जे काही कोणी प्रकार करतात ते हे थांबायला पाहिजे. आणि ज्या वेळेला मराठा आरक्षण संदर्भात देखील भूमिका स्पष्ट आहे की ओबीसीला धक्का न लावता करणार आहे, तर ओबीसीचे नेत्यांनी देखील काही गरम भाषा करू नये, पेटवण्याची भाषा करू नये. सगळ्यात ज्याचा हक्क आहे तो त्याला जर मिळत असेल तर विनाकारण वाद करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. आपलं राज्य शांत आहे, देश शांत आहे, तो तसंच राहायला पाहिजे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया ठळक घडामोडींवर. बातमीपत्रात इतकंच. जातीनिहाय जनगणना हाच राज्यात निर्माण झालेल्या आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा. सरकारनं जातीनिहाय जनगणना घोषित करावी, काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर यांची मागणी. सध्या राज्यात तणाव आणखी वाढू नये याची काळजी सरकारनं घ्यावी. मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी नेत्यांनी एकत्रित यावं, आमदार बच्चू कडू यांचं आवाहन. आणि महादेव कोळी समाजाला अनुसूचित जमातीचं जात प्रमाणपत्र मिळत नसल्याचा प्रश्न आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी उपस्थित केला विधानसभेत. पाहत रहा अंबानगरी वृत्तांत. नमस्कार.